नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने रम्याचे आणि वसुंधराचे प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटून लावत कायम त्या दोघींवर मात करून असते आणि त्यामुळे काव्य आता रम्याच्या आणि वसुंधराच्या डोक्यात खूपच खपत असते। तर इकडे मानिनी ही काव्याकडे येते आणि काव्याला म्हणते, काव्या उद्या सकाळी लवकर उठ, छान आवरून ठेव। तेव्हा काव्य ही विचारते, काय आहे काकू उद्या? तेव्हा मानिनी म्हणते, उद्या हरतालिका आहे। तेव्हा काव्याला पटकन आठवते, अरे हो, उद्या हरतालिका आहे आणि हरतालिकेचा उद्या उपवास असणार आहे। हो, आठवलं मला मानिनी काकू, मी उद्या हरतालिकेचा व्रत करेल असे काव्य म्हणते। काव्याचे हे बोलणे ऐकताच मानिनी खूप खुश होते। काव्य ही आता तिच्या संसारात रमते आणि घरातील मोठ्या सुनेचं कर्तव्य ती पार पाडण्याचा प्रयत्न करत असते। हा विचार करून मानिनी खुश असते। तर आता मानिनीचं आणि काव्याचं बोलणं रम्या ऐकत असते। आता रम्या ही फार वितळून जाते। तिला आता काव्याचा खूप राग आलेला असतो की रम्या आता विचार करत असते, आतापर्यंत पार्थ माझा व्हावा म्हणून मी दरवर्षी हे हरतालिकेचे व्रत करत होती आणि काव्यामध्येच येऊन आता माझा पार्थसाठी हरतालिकेचे व्रत करणार आहे। हे मला अजिबात चालणार नाही। काव्या, तुझा उद्याचा हरतालिकेचा व्रत काही करता मी पूर्ण होऊ देणार नाही, कारण पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहील। मी त्याला कधीच दूर होऊ देणार नाही। असं म्हणत आता रम्या काव्याचे हरतालिकेचे व्रत कसे मोडता येईल याचा विचार करत असते। तर आता दुसऱ्या दिवशी काव्या सकाळी लवकर आवरून तयार होऊन खाली येते हरतालिकेची पूजा मांडण्यासाठी। तेव्हा पार्थही तिच्यासोबत तयार होऊन खाली येतो आणि दोघे सोबत हरतालिकेची पूजा करतात। हे मात्र रम्याला देखवत नाही। ती कधीही करून काव्याचे हे व्रत मोडण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काव्याचं व्रत मोडू शकली नाही। त्यामुळे आता तिला स्वतःचा जास्त राग येत होता आणि त्याच रागाच्या भरात हातात चाकू घेऊन काव्याला मारण्यासाठी जात असते। तेव्हा वसुंधरा तिच्या हातातला चाकू बघून घाबरते आणि तिला म्हणते, तू हा चाकू घेऊन कुठे चाललीस? तेव्हा रम्या रागात म्हणते, त्या काव्याला कायमचं संपवून टाकणार आहे। तिने माझा पार्थ माझ्याकडून हिसकावून घेतलाय आणि तिच्यामुळे पार्थ माझा होऊ शकला नाही। तेव्हा वसुंधरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही थांबत नाही। मग वसुंधरा तिच्या कानाखाली देते आणि म्हणते, तुला काही कळतंय का? जर तू आज तिला मारलं तर आपल्याला या घरात सुद्धा कोणी ठेवणार नाही। जरा शांत डोक्याने विचार कर। आपण तिला आपल्या मार्गातून हळूच बाजूला करू। शब्द देते मी तुला, तुझ्या वाटेतून हळूच बाजूला करेल। पण आता रम्या तिच्या आईचं बोलणं ऐकून थोडी शांत होते। तर इकडे काव्य आणि पार्थ मात्र एकमेकांसोबत खुश असतात। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।